आज 100% जमा होणार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार, आज आहे 7 मार्च. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता लाडक्या बहिणींना डबल बोनस मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहे. फेब्रुवारीचे पैसे सुद्धा मिळणार आहेत आणि मार्चचे पैसे सुद्धा मिळणार आहेत. आता बघा, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. आज सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज 7 मार्चची ही लेटेस्ट अपडेट आहे आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला तर आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. लाडक्या बहिणींना डबल बोनस कसा मिळणार आहे, सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये. सर्व महिलांच्यासाठी खुशखबर. लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, अनेक महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत. पैसे त्यांना मिळालेले सुद्धा आहे. त्यांच्या मोबाईलवरती SMS सुद्धा आलेला आहे. तुम्हाला पैसे आलेत का, एकदा तुमचा मोबाईल किंवा तुमचं बँक अकाउंट चेक करा. तुमच्या सुद्धा खात्यावरती पैसे जमा झालेले असतील. बघा, आजची ही सर्वात मोठी अपडेट आहे. आज तारीख आहे 7 मार्च आणि बघा, आजपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, उद्या महिला दिन आहे आणि महिला दिनच्या पूर्वसंध्येला किंवा महिला दिनच्या अगोदरच महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत, अशी या ठिकाणी लेटेस्ट अपडेट आहे. बघा, महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहेत आणि त्यांना अशा प्रकारे SMS सुद्धा आलेला आहे. तर बघा, हा आजचा SMS आहे. या ठिकाणी बघा, डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर. या ठिकाणी बघा, या ताईंच्या अकाउंटमध्ये आज 7 तारखेला या ठिकाणी बघा टायमिंग सुद्धा आहे सकाळी 11 वाजता. बघा, 7 मार्च आजचा हा मेसेज आहे. सकाळी 11 वाजता या ताईंच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. आता तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला असेल की 3,000 रुपये येणार होते, परंतु 1,500 रुपये का आले? अनेक महिलांना 1,500चेच मेसेज आलेले आहेत. त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये पडलेले आहेत. तर याचं कारण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट, तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता देणार होते असं अगोदर ठरलं होतं. त्याच्यानंतर नियोजन काय करण्यात आलं की फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा मिळणार आणि सोबत मार्चचा हप्ता सुद्धा मिळणार, अशा प्रकारचं या ठिकाणी सरकारने नियोजन केलं किंवा प्रक्रिया पार पाडायचं ठरवलं. तुम्हाला माहित आहे, स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी पोस्ट करून याबाबत माहिती दिली होती. आता तुम्हाला प्रश्न पडला आहे की 1,500 रुपये का आले? तर आता याचं कारण काय असू शकतं, आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, फेब्रुवारीचा हप्ता म्हणजे तुम्हाला 8व्या हप्त्याचे पैसे मिळणार होते, परंतु 8व्या हप्त्यासाठी तुम्हाला माहिती आहे जवळपास 3,490 कोटी रुपयांचा निधी वितरित केलेला होता. ठीक आहे, आता तेच पैसे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होत आहेत. तुम्हाला जे 1,500 रुपये मिळालेले आहेत, हे तुम्हाला 8व्या हप्त्याचे मिळालेले आहेत आणि लवकरच आता तुमच्या खात्यामध्ये 9व्या हप्त्याचे सुद्धा 1,500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे असे मिळून बघा, हे 1,500 मिळाले आणि अजून एकदा 1,500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींना डबल बोनस मिळणार आहे. म्हणजे 1,500 रुपये फेब्रुवारीचे आणि 1,500 रुपये मार्चचे असे आज जमा होणार आहेत. आता बघा, हे पैसे कधीपर्यंत जमा होतील, आता त्याविषयी अपडेट सांगतो. तर बघा, आज तारीख आहे 7 तारीख. 7 मार्च पासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. उद्या तारीख आहे 8 मार्च. बघा, आज खूप जास्त प्रमाणात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये उद्या संध्याकाळपर्यंत 100% नाही, 1001% सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. कारण की उद्या आहे महिला दिन आणि महिला दिन निमित्त ही सरकारच्या माध्यमातून सर्व महिलांसाठी, सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व लाडक्या ताईंसाठी एक भेट असणार आहे. त्यामुळे 3,000 रुपये तुम्हाला मिळून जातील, ही गोष्ट लक्षामध्ये घ्यायचं आहे. आता काही महिलांना 1,500 आलेले आहेत, राहिलेले 1,500 सुद्धा लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होतील, अशी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे आणि 1,500चा सुद्धा तुम्हाला मेसेज येऊन जाईल. ठीक आहे, बघा, सर्व महिलांना 8वा आणि 9वा हप्ता मिळणार आहे. या ठिकाणी बघा, ऑफिशियल या ठिकाणी पोस्ट समोर आलेले आहे, ऑफिशियल बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. बघा, तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहे, ही गोष्ट कन्फर्म आहे. आता तुम्हाला त्याचा पुरावा या ठिकाणी दाखवतो. तर बघा, त्या अगोदर लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुशखबर आहे. बघा, सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. तर बघा, आज तारीख आहे 7 मार्च, उद्या तारीख आहे 8 मार्च. तर बघा, उद्याच्यासाठी सर्व महिलांसाठी गुड न्यूज असणार आहे. उद्या 8 मार्च महिला दिन आहे. बघा, महिला दिन निमित्त या ठिकाणी मोफत बस प्रवास तुम्हाला मिळणार आहे आणि ही योजना फक्त महिलांच्यासाठी आहे, पुरुषांसाठी नाहीये, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. उद्या महिला दिन निमित्त या योजनेचा तुम्ही लाभ मिळवू शकता. तर बघा, शनिवारी ही योजना आहे. बघा, बस प्रवास तुम्हाला मोफत असणार आहे महिला दिन निमित्त. उद्या शनिवार आहे. ठीक आहे, तर आता बघा, कोणत्या महिलांना मोफत असणार किंवा कोणत्या बससाठी मोफत असणार आहे, त्या संदर्भात सुद्धा माहिती आलेली आहे. तर या ठिकाणी बघा,
तुम्हाला मोफत बस प्रवास मिळणार आहे, परंतु तो फक्त तेजस्विनी बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचं आहे, फक्त तेजस्विनी बस मधूनच तुम्हाला मोफत बस प्रवास सेवा मिळणार आहे उद्याच्या दिवशी, म्हणजे शनिवारी 8 मार्चला. ठीक आहे, इतर बसमधून मिळणार नाही, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तेजस्विनी बसमधून. आणि त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, नियोजन सुद्धा झालेलं आहे. पुणे पिंपरी चिंचवड मध्ये जवळपास बघा, पुणे पिंपरी चिंचवड साईडला या ठिकाणी बघा जवळपास 13 मार्ग निश्चित करण्यात आलेले आहे. पीएमपी बससाठी ही योजना असणार आहे. बघा, फक्त तेजस्विनी बस मधूनच तुम्हाला मोफत प्रवास मिळेल, इथे इतर बसमधून नाही. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. आता बघा, लाडक्या बहिणींना डबल बोनस मिळणार आहे, डबल गिफ्ट मिळणार आहे. 1500 प्लस 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता तुम्हाला याचा पुरावा दाखवतो. या ठिकाणी ऑफिशियल पुरावा आहे. या ठिकाणी बघा, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट मिळणार आहे, असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. आणि अजून काय म्हटलेलं आहे तर बघा, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बघा स्पष्ट सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे, अशी त्यांनी माहिती सांगितली आहे. बघा, पूर्वसंध्येला त्यांनी या ठिकाणी तारीख सुद्धा सांगितलेली आहे. बघा, स्पष्टपणे म्हटलेलं आहे, 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्याचा सन्मान निधी 3000 रुपये जमा करण्यात येईल. बघा, त्यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. स्पष्टपणे क्लिअर केलेलं आहे की तुम्हाला सन्मान निधी हा 3000 मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही हप्ते मिळणार आहेत एक साथ, म्हणजे डबल बोनस या ठिकाणी महिलांना मिळणार आहे, अशी या ठिकाणी अपडेट आहे. बघा, स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 7 तारीख म्हटलेलं होतं त्यांनी, आणि आज सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले असतील, आज तुम्हाला किती पैसे आलेले आहेत हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी मार्च महिन्याचे पैसे आलेले नाहीयेत, तर कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका, जेणेकरून आम्हाला समजेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत वाटप सुरू झालेलं नाहीये किंवा पैसे पोहोचलेले नाहीयेत. आणि ज्या महिलांना पैसे पोहोचलेत त्यांनी तुम्हाला 1500 मिळाले की 3000 मिळाले, हे कमेंटमध्ये नक्की टाका, जेणेकरून आम्हाला समजेल की किती महिलांना 1500 आलेत, किती महिलांना 3000 रुपये आलेले आहेत. बघा, त्यांनी या ठिकाणी पोस्टर सुद्धा या ठिकाणी ट्विट केलेलं होतं, पोस्ट केलेलं होतं. या पोस्टरमध्ये सुद्धा स्पष्टपणे म्हटलेलं होतं की सन्मान निधी जो मिळणार आहे लाडक्या बहिणींना, तो 3000 रुपये दिला जाणार आहे. बघा, दोन्ही महिन्याचा सन्मान निधी एकत्र दिला जाणार आहे, हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी बघा, निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार, 3000 रुपये मिळणार, दोन्ही महिन्याचे लाभ एकत्र दिले जाणार. या ठिकाणी त्यांनी स्पष्ट गोष्ट या ठिकाणी क्लिअरपणे सांगितलेली आहे. त्यामुळे बघा, महिलांनी काळजी करायची गरज नाहीये. तुम्हाला जरी आता 1500 आले असतील तरी राहिलेले 1500 सुद्धा तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहीण योजनेसाठी सर्वात मोठी अपडेट, आता लाडक्या बहिणींना डबल बोनस मिळणार आहे. बघा, 48 तास हे वाटप चालणार आहे. आज 7 तारखेला आज सकाळपासूनच बघा वाटप सुरू झालेलं आहे. तुम्हाला पुरावा सुद्धा दाखवलेला आहे की या ताईंना सकाळी 11 वाजता पैसे मिळाले आहेत. काही महिलांच्या खात्यामध्ये 12 वाजता पैसे आलेले आहेत, तर काही महिलांच्या खात्यामध्ये बघा 1 वाजता सुद्धा पैसे आलेले आहेत. काही महिलांना सकाळी 9-10 वाजता सुद्धा पैसे मिळालेले आहेत. या ठिकाणी बघा, या ताईंना 11 वाजता पैसे आलेले आहेत. बघा, प्रत्येकांना वेगवेगळ्या टायमिंगला पैसे येणार आहेत. एकाच टायमिंगला सर्वांना पैसे येणार नाहीत, परंतु हे वाटप आज दिवसभर आणि उद्या दिवसभर चालणार आहे. त्यामुळे बघा, ज्या महिलांना अजूनपर्यंत या ठिकाणी लक्षात घ्या, ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीयेत त्यांनी काळजी करू नका, तुम्हाला सुद्धा डबल बोनस मिळणार आहे. हे वाटप पूर्ण 48 तास असणार आहे, त्यामुळे एकही महिला वंचित राहणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे सर्वांना मिळणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता या ठिकाणी सर्वात पहिली गोष्ट, आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत, आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर बघा, महाराष्ट्र राज्यातील हे सर्व जिल्हे आहेत. बघा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, त्यानंतर जळगाव, छत्रपती संभाजी नगर. ठीक आहे. त्यानंतर बघा, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार.
हे जेवढे पण बघा, जेवढे पण सातारा असेल, कोल्हापूर असेल, जेवढे पण 36च्या 36 जिल्हे आहेत ना महाराष्ट्र राज्यातील, त्या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या 8 मार्च पर्यंत महिला दिन पर्यंत हे पैसे सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आज आज सुद्धा अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. बघा तुमच्या खात्यामध्ये आजपासून बघा, आज तारीख आहे 7 मार्च ते 8 मार्च पैशांचा धुरळा या ठिकाणी होणार आहे. कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS तुम्हाला येऊ शकतो. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये आज आणि उद्या पैसे जमा होऊन जातील.